बघूया. ठीक आहे. टीचर आपण आणखी ते ॲस्ट्रोसॅट पण बघितलं होतं बहुतेक. येस येस ॲस्ट्रोसेशन्स. आता आपण टेलिस्कोपचं एक डिटेल मध्ये काय काय असतं नक्की टेलिस्कोप मध्ये ते बघूया. स्क्रीन दिसते तुम्हाला? येस टीचर. नाही टीचर. येस टीचर दिसते. दिसते स्क्रीन? आता फर्स्ट टेलिस्कोप म्हणजे नक्की काय? ओके, व्हॉट इज अ टेलिस्कोप? दुर्बीण. आपण जर मराठीत बोललो दुर्बीण. सो टेलिस्कोप इज अ ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. काय ते ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे दॅट हॅज अ पर्टिक्युलर अरेंजमेंट ऑफ कर्व मिरर. त्याच्यामध्ये आपण जे अरेंजमेंट केलेली आहे ते जे मिरर्स आपण वापरले आहेत, मिरर्स किंवा लेन्सेस बोथ, दोन्हीपैकी काही आपण त्याच्यात जे वापरलेलं आहे ते कसं आहे, कर्व, स्फेरिकल. कर्व म्हणजे वक्राकार, बरोबर. आपण प्लेन मिरर्स किंवा प्लेन मिरर्स आपण त्याच्यात वापरत नाही. त्यामध्ये आपण कशी वापरतो, कर्व मिरर किंवा कर्व लेन्सेस असतात. ओके. इन सच अ मॅनर दॅट डिस्टन्स ऑब्जेक्ट अपियर्स नियरर. म्हणजे लांबचा ऑब्जेक्ट कशा प्रकारे आपण ते अरेंजमेंट केलेली आहे की जी लांबची आपल्याला जे काही तारे असतील, जेवढे जे काही स्पेसमध्ये असेल ते आपल्याला काय दिसेल, जवळ दिसेल. अशा प्रकारे आपण त्या लेन्सेसचे किंवा मिरर्सची काय केलेली आहे, अरेंजमेंट केलेली आहे. So distant objects can be seen through telescope through their emission. 3 प्रकारे, emission, absorption or reflection of electromagnetic radiation. कोणत्या रेडिएशन मध्ये आपण राहतो तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे आपण हे पण बघितलेले, वेगवेगळे लेअर बघितलेले ना, अल्ट्रासॉनिक वेव्ह, युव्ही रेज, बरोबर. युव्ही रेज, त्यानंतर आपण जे राहतो ते कोणत्या रेज मध्ये राहतो आपण स्पेक्ट्रम बघितला होता ना, अल्ट्राव्हायोलेट रेज येतात, अजून कोणते रेज येतात आठवतंय का? स्पेक्ट्रम आठवतंय तुम्हाला? असं काय आपलं झालेलं स्पेक्ट्रम? आपण कुठे राहतो, एक्स रेज, युव्ही रेज, गॅमा रेज. आठवतंय का? नो, इट्स ओके. मी सांगते, आपण कुठल्या ह्याच्यात राहतो, रेंज मध्ये राहतो. आपण जेव्हा साऊंड बघितलेला त्याच्यामध्ये पण होतं, आपण विजिबल लाईट मध्ये राहतो. कुठल्या रेंज मध्ये? विजिबल, बरोबर. वेव्हलेंथच्या वेगवेगळ्या काय असतात, वेगवेगळ्या वेव्हलेंथ नुसार ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं काय झालेलं आहे, स्पेक्ट्रम पडलेलं. तर आपण कोणत्या रेंज मध्ये राहतो? विजिबल रेंज मध्ये राहतो. ओके. युव्ही रेज, इन्फ्रारेड रेज, देन रेडिओ वेव्स, आपण ह्या सगळ्या बघितलेल्या. साऊंड मध्ये पण येतं आणि लाईट मध्ये पण येतं. सो आपण ज्या रिजन मध्ये राहतो ती विजिबल लाईट आहे, जेवढी आपण पाहू शकतो. त्याच्यामध्ये जास्ती रेंजच्या वेव्हलेंथच्या लाईट आपण पाहू शकत नाही किंवा कमी रेंजच्या लाईट आपण पाहू शकत नाही. ओके, समजलं? सो कोणत्या कोणत्या प्रोसेस होतात? एमिशन होतं. एमिशन म्हणजे बाहेर पडणं, ऍब्सॉर्ब करणं, ऍब्सॉर्प्शन आणि रिफ्लेक्शन, ह्या 3 प्रोसेस ह्या कशामध्ये होतात? दुर्बिणीमध्ये होतात. टेलिस्कोप आर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टूल्स इन ॲस्ट्रॉनॉमी also. त्यानंतर दे आर यूज टू स्टडी द प्लॅनेट्स, स्टार्स अँड अदर ऑब्जेक्ट्स इन आउटर स्पेस. आउटर स्पेस मध्ये जेवढे काही प्लॅनेट्स आहेत, स्टार्स आहेत किंवा जे काही ऑब्जेक्ट्स आहेत, तर एखाद्या शत्रूचा हे येत असेल आणि आपल्याला ऑब्झर्व करायचं असेल तर आपण ते दुर्बिणीतून, टेलिस्कोप मधून काय करू शकतो? ऑब्झर्व करू शकतो. देर आर 2 टाइप्स ऑफ मेजर टेलिस्कोपचे पण 2 टाईप आहेत. एक रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप आणि रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. म्हणजे आपण जेव्हा लेन्सेस वापरतो तेव्हा रिफ्रॅक्ट होतं, कारण लेन्सेस काय असतं, ट्रान्सपरंट असतं. लेन्समध्ये रिफ्लेक्शन होऊ शकत नाही, त्यामुळे त्याला बोलतात रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. आपण आपल्या बुकमध्ये पण पाहिलेलं आहे. सो रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप केव्हा म्हणणार? जेव्हा आपण लेन्स वापरतो. आणि जेव्हा आपण मिरर्स वापरतो, मिरर्स मध्ये आपल्याला रिफ्लेक्शन भेटतं, त्यामुळे ते कुठले आहेत तर रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. समजलं? 2 टाइप्स क्लिअर झाले. त्यानंतर are used for the different regions of the electromagnetic spectrum and other types of detectors also. It is used as a detector. Okay. फर्स्ट समजलं टेलिस्कोप नक्की काय असतं? येस टीचर. ओके, येस टीचर. आता आपण त्याचं वर्किंग बघूया की नक्की वर्क कसं करतं. हा तुमचं टेलिस्कोप,
इथे एक तर 2 मिरर लावलेले असतात किंवा 2 लेन्सेस लावलेले असतात. आयपीस म्हणजे आपण ह्या ह्याच्यातून बघतो आणि इथे ऑब्जेक्ट आहे. सो टेलिस्कोप वर्क बाय द कलेक्टिंग ॲज मच लाईट ॲज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ कर्व मिरर. कर्व स्पेशली का? कारण कर्व आकारच काय करतो, काय इंडिकेट करतो की जेवढं काय आहे ते तिथे काय होईल, फोकस होईल. म्हणजे जेवढ्या काय लाईट्स येतील त्या तिथे कर्व मुळे काय होईल, फोकस होतील. So curve mirrors or lenses through a large aperture which is much more than our eyes. Since they collect so much light, म्हणून आपण curve shape वापरला. We can see the objects invisible to the naked eye with their help. Okay. The big lens is used to collect the light. आता ही जी पुढची लेन्स असते ती मोठी असते आणि आपण जिथून बघतो ती लेन्स काय असते, छोटी असते. ते मोठी लेन्स काय असते, जेणेकरून जास्तीत जास्त लाईट त्याच्यावर काय होईल, कलेक्ट होईल. जास्तीत जास्त रेज काय होतील त्याच्यावर कलेक्ट होतील. ओके. आणि स्मॉल लेन्स ब्रिंग्स द इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट टू अवर आईज. म्हणजे आपल्या स्मॉल लेन्समुळे इझी जाईल आपल्याला त्या ऑब्जेक्ट बघण्यासाठी. ओके. म्हणजे फोकस झाल्यामुळे त्या ऑब्जेक्ट आपल्याला तिकडे व्यवस्थित दिसू शकतात. समजलं? 2 लेन्सेस असतात. एक लेन्स मोठी असते जी ऑब्जेक्ट च्या रेज कलेक्ट करण्यासाठी असते आणि दुसरी मागे जी असते ती छोटी लेन्स असते जिथून आपण पाहतो. ओके. क्लिअर? येस टीचर. ओके. Yes, ma'am. आता वर्किंग प्रिन्सिपल काय आहे? टेलिस्कोप वर्क ऑन द प्रिन्सिपल दॅट इन केस ऑफ व्हेन ऑब्जेक्ट हॅज टू बी मॅग्निफाईड इज द प्लेस्ड ॲट लार्ज डिस्टन्स. कारण काय असणार आहे, जी मेन ऑब्जेक्ट जो आहे तो खूप लांब असल्यामुळे आपल्याला इथून खूप छोट्या आकारात दिसतो. तो मॅग्निफाय करण्यासाठी, मॅग्निफाय म्हणजेच काय, आपण त्याची साईज वाढवतो, त्यासाठी त्याच्यावर काय करतं, वर्क करतं टेलिस्कोप. आणि त्यातून जी आपल्याला इमेज भेटते ती इमेज कशी असते, व्हर्च्युअल असते. ओके. नॉट अ रिअल, व्हर्च्युअल इमेज असते. त्यानंतर ती इन्व्हर्टेड असते आणि ती मॅग्निफाईड असते. ओके. कशी असते, व्हर्च्युअल, इन्व्हर्टेड आणि मॅग्निफाईड. क्लिअर आहे? टेलिस्कोप मधून जी आपल्याला इमेज भेटते ती व्हर्च्युअल, इन्व्हर्टेड आणि मॅग्निफाईड. दिस इमेजेस फॉर्म ॲट लीस्ट distance of distinct vision from the eye that is placed close to the eyepiece. मेन तर काय लक्षात ठेवायचं की ती इमेज जी फॉर्म होते टेलिस्कोप मधून ती व्हर्च्युअल असते, इन्व्हर्टेड असते आणि मॅग्निफाईड असते. ओके. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. येस टीचर. त्यानंतर पार्ट्स ऑफ टेलिस्कोप, काय काय यूज केलेलं असतं. पार्ट्स ऑफ टेलिस्कोप. हा आहे तुमचा टेलिस्कोप, तुम्ही पाहू शकता. फर्स्ट ऑप्टिकल ट्यूब. ओके. ही जी मेन जी बॉडी आहे त्याची, ही जी बॉडी आहे ती आहे ऑप्टिकल ट्यूब. ऑप्टिकल ट्यूब काय करतं, इट होल्ड्स द मिरर. ही जी आहे ती काय आहे तुमची ऑप्टिकल ट्यूब, बरोबर. ही बॉडी, व्हाईट कलरची बॉडी, ऑप्टिकल ट्यूब, ती काय करणार आहे, मिरर्सला होल्ड करणार आहे किंवा लेन्सेसला होल्ड करणार आहे. these mirrors or lenses gather light from the distant object during night time and form a clear image for the viewer. ओके. म्हणजे इथे आपण त्याचा डिस्टन्स फिक्स करतो, कुठे नक्की 2 लेन्सेसला ठेवायचे. इथे टॉपला तुमची मोठी लेन्स असते आणि इथे लास्टला तुमची एंडला छोटी लेन्स असते. त्यानंतर आहे आयपीस. इथे काय आहे, आयपीस, जिथून आपण इमेज बघू शकतो. आयपीस काय करतं, इट फॉर्म्स अ मॅग्निफाईड इमेज. जी आपण लेन्स बोलतो, छोटी लेन्स, ती 4 छोट्या लेन्सला बोलतात आयपीस, जिथून आपण इमेज बघणार आहोत. इट फॉर्म्स द मॅग्निफाईड इमेज ऑफ द ऑब्जेक्ट अँड पासेस टू द आय, बरोबर. त्यानंतर फोकसर. इथे फोकस म्हणजे इथे एक नॉब असतो, त्या नॉब आपण काय करून फिरवून आपण जो इमेज आहे ती फोकस करू शकतो. ओके. जसं आपण मोबाईलचा फोटो काढताना बरोबर असं क्लिक करतो फोकस करण्यासाठी, बरोबर आहे ना, क्लिक करत असतो ना एका पॉइंटला, जेणेकरून ती जी इमेज आपल्याला भेटणार आहे, फोटो भेटणार आहे, तो कसा असणार आहे, फोकस्ड, बरोबर. सो इथे एक नॉब असतो जो तुम्ही फिरवून तुम्हाला जी इमेज भेटते ती फोकस भेटू शकते, क्लिअर भेटू शकते, त्याला बोलतात फोकसर. समजलं? क्लिअर? It is the present the telescope tube to find out direction of the object to be observed. Okay, exact direction find करण्यासाठी. नंतर स्टार डायगोनल.
स्टार डायगोनल बघा कुठे, इथे स्टार डायगोनल आहे. तर हा स्टार डायगोनल काय करतो, स्टार डायगोनल इट हेल्प्स टू सी थ्रू अ टेलिस्कोप कम्फर्टेबली बाय ऍडजस्टिंग द लाईट कमिंग फ्रॉम अ टेलिस्कोप. ओके, तो काय करणार, जस्ट ऍडजस्ट करण्यासाठी, कम्फर्टेबल आपल्याला टेलिस्कोप मधून इमेज दिसण्यासाठी हेल्प करतो, कारण मूव्ह करण्यासाठी. तो एक मुव्हेबल पार्ट आहे. नंतर माउंट, माउंट म्हणजे हा जो कोण होल्ड करून ठेवले, होल्ड द टेलिस्कोप, त्याच्यावर काय केले, होल्ड केले आणि आपण टेलिस्कोप रोटेट करू शकतो इन एनी डिरेक्शन. आपल्याला ज्या डिरेक्शनला त्याला रोटेट करायचे त्या माउंटवर काय करू शकतो, आपण रोटेट करू शकतो. आणि लास्टचा पार्ट आहे ट्रायपॉड. त्या ट्रायपॉडवर काय टेलिस्कोप प्लेस्ड केलाय, आपण त्यानुसार हाईट ऍडजस्ट करू शकतो. लेग्स आपण मुव्हेबल असतात, सो आपण काय करू शकतो, हाईट ऍडजस्ट करू शकतो, त्याला बोलतात ट्रायपॉड. समजले पार्ट ऑफ टेलिस्कोप. आणि फाइंडर स्कोप रिमेनिंग, फाइंडर स्कोप इज प्रेझेंट in the telescope tube to find out the direction of the object to be observed. ओके, मी तुम्हाला हे सांगितलं, फोकसर एक नॉब असतो आणि फाइंडर स्कोप त्याच्यामध्येच असतो, जो आपल्याला ऑब्जेक्ट ऑब्झर्व करण्यासाठी हेल्प करतो. पार्ट समजले, ऑप्टिकल ट्यूब, आयपीस, फोकसर, फाइंडर स्कोप, स्टार डायगोनल, माउंट आणि ट्रायपॉड. दिस इज आर पार्ट्स ऑफ द टेलिस्कोप. आणि मग अशी मी सांगितलं की टाइप्स ऑफ टेलिस्कोप, किती टाइप्स आहेत टेलिस्कोपचे, मेनली 2 टाइप्स आहेत. कशावर डिपेंड्स आहे, जिथे आपण लेन्स वापरतो तिथे रिफ्रॅक्शन होणार, आणि जिथे आपण मिरर्स वापरतो, जिथे आपण आरसे वापरतो तिथे तुम्हाला रिफ्लेक्शन मिळणार आहे. सो तिथे दिले बघा, रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप, टेलिस्कोप युजिंग द मिरर्स. ऑब्विसली मिरर्स असल्यावर तुम्हाला रिफ्लेक्शन भेटणार आहे, भेटणार आहे. आणि रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप, टेलिस्कोप युजिंग लेन्सेस, म्हणजे तुम्हाला अपवर्तन भेटणार आहे. ओके, क्लिअर? येस टीचर. हॅलो मॅम. मॅम, टेलिस्कोपचा शोध कोण लावले? हु इन्व्हेंटेड टेलिस्कोप? वी हॅव डिस्कस्ड, आपण डिस्कस केलेला आहे. कोणी शोध लावला? दुर्बिणीचा शोध कोणी लावला? गॅलिलिओ. गॅलिलिओ इन्व्हेंटेड द टेलिस्कोप. ओके, गॅलिलिओ. येस, गॅलिलिओ. गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला. गॅलिलिओ. आता दोन्ही आपण रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप आणि रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. स्पेसक्राफ्ट म्हणजे Reflecting telescope are more powerful than refracting telescope. जास्त कुठला पॉवरफुल आहे तर रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप पॉवरफुल आहे रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप पेक्षा, बरोबर? रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप हॅव अ कर्व मिरर ऍट द बॉटम ऑफ द ट्यूब. तुम्हाला सांगितलं रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप आलं की मिरर्सच येणार. सो कर्व मिरर काय करतं, फोकस करतं लाईट ऍट अ पॉइंट इन अ ट्यूब. A second mirror is placed in a way of the focused light. Second mirror sends the light out the side of the tube through an eyepiece. Okay, second mirror आपण बघितलं, सेकंड मिररच्या पुढे काय असतो, आयपीस असतो. मग सेकंड मिरर मध्ये जी काय लाईट आलेली आहे फर्स्ट मिरर मधून, ती आयपीस मधून आपल्याला सेंड करतं. A lens is placed in the eyepiece that magnifies the image formed by the light. Lens is placed in the eyepiece. मिररच्या जागी लेन्स इज प्लेस्ड इन द आयपीस. आयपीस म्हणजे काय असतं, लेन्स. कारण आपल्याला जर पलीकडचं बघायचं असेल तर ऑब्व्हियसली आपण लेन्सच यूज करणार, तिथे काय मिरर्स आपण यूज नाही करू शकत. सो आयपीस म्हणजे काय असतो, एक प्रकारचा लेन्स लावलेला असतो. ओके, आणि ह्या रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपचं एक नाव आहे हबल स्पेस टेलिस्कोप. हा जो बनवलेला आहे तो रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप आहे, विच ऑर्बिट्स अर्थ ऑन अ स्पेसक्राफ्ट इज अन एक्झाम्पल ऑफ रिफ्लेक्टिंग सर्किट. हा जो अर्थचा स्पेसक्राफ्ट आपण जे पाठवलेला आहे त्याच्यामध्ये हा टेलिस्कोप यूज केलेला आहे, हबल स्पेस टेलिस्कोप. ओके, जो की कोणत्या कशावर हे केलेला आहे, वर्क केलेला आहे, रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप आहे. समजलं? नाव हवं तर लक्षात ठेवून घ्या, हबल स्पेस टेलिस्कोप. येस टीचर. हा बघा, अशा प्रकारचं न्यूटन्स रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. न्यूटननी जो बनवलेला फर्स्ट रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप तो अशा प्रकारचा बनवलेला आहे.
त्यानंतर रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये काय असणार आहे, लेन्स असणार आहेत ॲज इट्स ऑब्जेक्टिव्ह टू फॉर्म अन इमेज. इट इज ऑल्सो ट्यूब विथ वन ऑर मोर लेन्सेस ॲट इच एंड. सेम स्ट्रक्चर असणार आहे, जिथे मिरर्स आहे तिथे लेन्स, 2 लेन्सेस. लाईट फ्रॉम द डिस्टन्स ऑब्जेक्ट एंटर्स द फार एंड ऑफ द ट्यूब. सेम द लेन्सेस ॲट दॅट एंड कॉल्ड द ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस बेंड द लाईट. लेन्स काय करतं, रिफ्रॅक्शन म्हणजे काय तुम्हाला सांगितलं. रिफ्रॅक्शन म्हणजे मेनली इज द बेंडिंग ऑफ लाईट. तुम्हाला मी पाण्याचं उदाहरण दिलं होतं, बरोबर. पाण्यामध्ये जर आपण एखादी काठी टाकली तर ती काठी वाकडी दिसते, तिरपी दिसते आपल्याला. येस टीचर. तिरपी दिसते, त्याला बोलतात रिफ्रॅक्शन, अपवर्तन, बरोबर. जेव्हा दिशा बदलते, बेंडिंग ऑफ लाईट म्हणजे लाईट काय होत असते, बेंड होत असते, त्यामुळे आपल्याला ती जी आतमध्ये काठी दिसते ती बेंड होताना दिसते. सो जे बेंडिंग जे आहे, बेंडिंग ऑफ लाईट आहे, त्याला बोलतात रिफ्रॅक्शन. ओके. सो लाईट काय होते, बेंड होते. मग आपण जर लेन्स वापरल्या तर येणाऱ्या जेवढ्या लाईट्स आहेत, लाईट रेज आहेत, त्या काय होणार, बेंड होणार. ओके, बेंड होऊन लेन्स पर्यंत पोहोचणार. दे फोकस इट to a point near the other end of the tube that forms an image picture object at that point. The lens or lenses at this other end are called eyepiece. तुम्हाला मगाशी सांगितलं आपण जे आयपीस यूज करतो, आयपीस इज सिंपल लेन्सेस. ओके, कारण आपल्याला जर पलीकडचं बघायचं असेल तर आपण लेन्सेस यूज करणार. आता ह्याचे डिफरंट टाइप्स कोणते, टेलिस्कोपचे एक्झाम्पल्स कोणते, तर गॅलिलियन टेलिस्कोप, केपलरियन टेलिस्कोप, गॅलिलिओचा गॅलिलियन टेलिस्कोप, केपलर हा पण सायंटिस्ट आहे, सो केपलरियन टेलिस्कोप, आणि अक्रोमॅटिक रिफ्रॅक्टर्स हे टेलिस्कोपची नाव आहेत. ओके, समजले. हे टेलिस्कोप कशाच्या बेसिसवर आहेत, तर रिफ्रॅक्टिंग, ज्याच्यामध्ये लेन्सेस वापरलेले आहेत. क्लिअर आहे. येस टीचर. येस मॅम. येस टीचर, कळालं. हो टीचर, कळलं. आता आपण युजेस बघूया. हा बघा, मगाशी आपण बघितलं ना, हबल टेलिस्कोप, स्पेस टेलिस्कोप, जो स्पेस मध्ये पाठवलाय सॅटेलाइट थ्रू, हा आहे हबल टेलिस्कोप. So telescopes are an integral component of the astronomy. There are several important functions of telescope. काय दिले, काय काय यूज होतो, तर ऑब्झर्विंग सेलेशियल्स बॉडी. सेलेशियल्स बॉडी म्हणजे जे स्पेस मध्ये ज्या बॉडी असतात त्याचं ऑब्झर्विंग करण्यासाठी टेलिस्कोप आपण यूज करू शकतो, सच एज प्लॅनेट, स्टार्स, एखादे ऍस्टेरॉइड्स असतील किंवा गॅलेक्सीज असतील, ते ऑब्झर्व करण्यासाठी आपण यूज करतो. Accurate data collection. Accurate data collection. Hubble Space Telescope is the best known optical telescope that collected the data for the deep universe. म्हणजे हा सगळा काय करतो, सगळा डेटा कलेक्ट करतो. अॅनालायझिंग म्हणजे आपल्याला थोडक्यात इमेजेस पाठवतो, मग त्या इमेजेसवरनं आपण काय करतो, ऑब्झर्वेशन्स करतो. टेलिस्कोप प्रोव्हाइड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डिस्टंट ऑब्जेक्ट. हा टेलिस्कोपने काय केलेला आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डिस्टंट ऑब्जेक्ट. सो आपल्याला समजू शकतं की आजूबाजूला कोणते अदर सॅटेलाइट्स आहेत का. ओके, आता मॅग्निफाईंग पॉवर ऑफ टेलिस्कोप, त्याचा फॉर्म्युला काय, मॅग्निफाईंग पॉवर म्हणजे एखादा टेलिस्कोप किती ऑब्जेक्ट मॅग्निफाय करून देऊ शकतो आपल्याला. ओके, तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, एम म्हणजे मॅग्निफाईंग पॉवर इज इक्वल्स टू FO म्हणजे फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्ट. ज्या ऑब्जेक्टची फोकल लेंथ किती आहे, आपण बघितलंय, फोकल लेंथ म्हणजे द डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट अँड द फोकस, आणि फोकल लेंथ ऑफ द आयपीस, या दोघांची फोकल लेंथ, त्याचा रेशो म्हणजेच काय, त्याची मॅग्निफाईंग पॉवर. आणि दुसरा फॉर्म्युला पण आहे, एम इज इक्वल्स टू FO अपॉन FE म्हणजे 1 प्लस FE अपॉन D, म्हणजे D इज द लेस डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर कमी डिस्टन्सवर असेल तर त्यासाठी हा पण आपण फॉर्म्युला वापरू शकतो. काही डिस्टन्स इन्फिनिटी असतात, त्यामुळे आपण डिस्टन्स लिहू शकत नाही, त्यामुळे हा फॉर्म्युला आपण यूज करतो. जर काही डिस्टन्स
आपण मेजरेबल असतील तर वी कॅन यूज दिस फॉर्म्युला. ओके, जास्त करून तर हाच फॉर्म्युला आपण यूज करतो. m इज इक्वल्स टू FO अपॉन FE. FO is the focal length of an object and FE is the focal length of eyepiece. Eyepiece. Okay. Yes, teacher. आता काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या तर टेलिस्कोप इज अन ऑप्टिकल इंस्ट्रुमेंट टू ऑब्झर्व द डिस्टंट ऑब्जेक्ट. Who invented the telescope or who used the first telescope for the astronomy? Galileo. कोणी यूज केली? गॅलिलिओनी. Then two major types of telescopes, refracting telescope and reflecting telescope. The reflecting telescope use the mirrors while refracting telescope use the magnifying lenses. त्याचे पार्ट कोणते कोणते आहेत? ऑप्टिकल ट्यूब, आयपीस, माउंट, फोकसर, फाइंडर स्कोप, स्टार डायगोनल, ट्रायपॉड आर द पार्ट्स ऑफ द टेलिस्कोप. आणि मॅग्निफाइंग पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? FO अपॉन FE. ओके, क्लिअर आहे एवढं? Yes, teacher. ओके. यस टीचर समजलं. एनी डाऊट? नो टीचर. No, ma'am. No, ma'am. No doubt. हे बघा, हे तुम्हाला मगाशी मी सांगत होते स्पेक्ट्रम, विजिबल लाईट रेज. आपण कोणत्या रेंज मध्ये राहतो? ज्या रेंज मध्ये वेव्हलेंथ किती आहे? फक्त 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर एवढ्याच रेंज मधला वेव्हलेंथ मधली लाईट आपण पाहू शकतो. ह्याच्यापेक्षा जास्त लाईट आपले डोळे सहन करू शकत नाही किंवा ह्याच्यापेक्षा कमी वेव्हलेंथची लाईट आपले डोळे पाहू शकत नाही. नाही. सो इनविजिबल रेज मध्ये कोणते कोणते येतात? रेडिओ वेव्स जे हार्मफुल असतात आपल्या डोळ्यांना, मायक्रोवेव्स, इन्फ्रारेड वेव्स, एक्स रेज, गॅमा रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज. ओके, समजलं? Yes, teacher. गॅमा रेज म्हणजे काय? इट्स गॅमा रेज नाव आहेत, रेजची नाव आहेत. ओके, गॅमा रेज त्याला नावं दिली आहेत. एक्स रेज, गॅमा रेज, बीटा, अल्फा, गॅमा, बीटा अशी नावं दिलेली आहेत रेजना. Okay, teacher. आपण हे रेडिओ एक टेलिस्कोप पाहिला. तर रेडिओ टेलिस्कोप काय करतो? इज ऑल्सो रेडिओ इज रिसिव्ह द रेडिओ वेव्स. कारण आपण काय करू शकतो? युजली आपण रेडिओ वेव्स काय आहेत आपल्याला हार्मफुल आहेत. सो रेडिओ टेलिस्कोप काय करेल? रेडिओ वेव्स रिसिव्ह करतो, बरोबर. आणि त्याचे बघा शेप पण कसा आहे? पॅराबॉलिक शेप आहे, बरोबर. हा शेप कर्व शेप आहे. आपण लेन्स मध्ये पण तोच पाहिला, कर्व शेप. असं स्पेशली का करतात? जेणेकरून ऑल रेज शुड बी कलेक्टेड हियर. सो रिसिव्हर्स अँड कम्प्युटर क्रिएट्स अ पिक्चर ऑफ द सोर्स अँड बाय अनालायझिंग द रिसिव्ड वेव्स. हे जे सिग्नल्स थ्रू, ह्या सिग्नल्स थ्रू काय करणार? ते सिग्नल्स कलेक्ट करणार आणि त्या सिग्नल वरून पिक्चर तयार करणार आणि त्याचं अनालाइज करून वेव्स रिसिव्ह करणार. ओके, त्याला बोलतात रेडिओ टेलिस्कोप. जे रेडिओ वेव्स काय करतात? सेलेशियल बॉडीकडून जे रेडिओ वेव्स येतात ते त्याला काय करतात? रिसिव्ह करतात. Receive करतात. मग असे आपण बघितलं हबल टेलिस्कोप. तसा दुसरा कोणता आहे? लुनार टेलिस्कोप. लुनार टेलिस्कोप एक्सरे टेलिस्कोप आहे. लॉन्च केलाय 1999 मध्ये. ॲस्ट्रोसॅट नावाचा टेलिस्कोप आहे, ज्यात आपण जो काय रिसिव्ह करतो? अल्ट्राव्हायोलेट अँड एक्सरे रेज रिसिव्ह करतो, तो टेलिस्कोप आहे. लॉन्च इन 2015. आणि हबल टेलिस्कोप सिम्पल विजिबल लाईट वर काय केलेलं आहे? लॉन्च केलेला आहे. Okay, teacher. इस्रो मध्ये तुम्हाला माहिती आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तुम्हाला कोणाला तिथे जायची इच्छा आहे का? कोणाचं ड्रीम आहे तू ऍस्ट्रॉनॉट बनायचंय किंवा स्पेस रिसर्चर असं काही बनायचंय? नो टीचर. माझं नाही. तर तिथे काय काय आर्टिफिशियल सॅटेलाइट आपण पाठवतो, बरोबर. कशासाठी सॅटेलाइट पाठवतो?
वेगवेगळ्या सॅटेलाइट वेगवेगळ्या कारणासाठी पाहतो. आपल्याला जर वेदर कंडिशन बघायची असेल, हवामानाचा अंदाज घ्यायचा असेल, त्यासाठी वेगळ्या प्रकारचं सॅटेलाइट पाठवलं जातं किंवा कुठल्या शत्रूपासून आपल्याला कुठल्या कंट्रीपासून आपल्याला धोका आहे किंवा कुठली कंट्री काही करते का ते पाहण्यासाठी ऑब्झर्व करण्यासाठी सॅटेलाइट पाठवलं जातं. अजून कुठे कुठे भारतामध्ये कुठे जर अजून काय सर्च करायचं असेल, ऑब्झर्व करायचे असतील तर त्यासाठी सॅटेलाइट पाठवलं जातं. इव्हन दो स्पेसचा अभ्यास करण्यासाठी पण सॅटेलाइट पाठवलं जातं. टेलिकम्युनिकेशन, आता आपण रेडिओ ऐकू शकतो, टीव्ही पाहू शकतो बिकॉज ऑफ टेलिकम्युनिकेशन. इनसॅट आणि जीसॅट हे जे सॅटेलाइट्स आहेत, त्या सॅटेलाइट्समुळे आपल्याला सिग्नल्स भेटतात. त्या सिग्नल्समुळे आपण एकमेकांशी लांब असूनही संपर्क करू शकतो. ओके. एज्युकेशन. Yes, teacher. टीचर आपल्याला त्या हवामानाचा अंदाज कळतो तो सॅटेलाइट मुळे कळतो. येस येस. आणि डिझास्टर मॅनेजमेंट ऑल्सो. डिझास्टर मॅनेजमेंट, हवामानाचा अंदाज. जर एखाद्या ठिकाणी समुद्राची पातळी किंवा तिथे हवेचा दाब निर्माण झाला असेल, जास्त हवेचा पट्टा, ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या असतील तर त्या सॅटेलाइट थ्रू आपल्याला सिग्नल मिळून आपल्याला लगेच काय होतं, डिटेक्ट होतं. आणि जर एखाद्या ठिकाणी भूकंप येणार असेल तर आतमध्ये काय होतात, हालचाली होतात, बरोबर, व्हायब्रेशन्स होतात. त्या व्हायब्रेशन्स म्हणजे आपल्याला ऐकू येऊ शकत नाहीत, त्या वेव्स बाहेर येतात. त्या वेव्स सॅटेलाइट डिटेक्ट करू शकतात. त्या डिटेक्शन मधनं आपल्याला एखाद्या ठिकाणी जर खरंच कुठला तरी सुनामी येणार असेल, भूकंप येणार असेल तर त्यानुसार आपण डिझास्टर मॅनेजमेंट काय करू शकतो, पहिलेच आपण प्रिव्हियसली काय करू शकतो, प्रिकॉशन घेऊ शकतो. बरोबर. त्यासाठी कोणतं सॅटेलाइट आहे, IRS. बघा, टेलिकम्युनिकेशनसाठी इनसॅट आणि जीसॅट सॅटेलाइटची सिरीज आहे. टेलिकम्युनिकेशन म्हणजे टीव्हीवर आपण जे बघू शकतो, इतर गोष्टी, रेडिओ ऐकू शकतो, आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो मोबाईल थ्रू, इंटरनेट थ्रू. सो त्या टेलिकम्युनिकेशनसाठी इनसॅट आणि जीसॅट सॅटेलाइटची सिरीज आहे. एज्युकेशन सेक्टरमध्ये वेगवेगळे प्रयोग केले जातात, त्यासाठी एज्युसॅट सॅटेलाइट आहे. आणि डिझास्टर मॅनेजमेंटसाठी IRS सॅटेलाइट. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे एखादे जर गोष्ट घडणार असेल निसर्गामध्ये तर त्याचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्याचं इंडिकेशन भेटण्यासाठी IRS सॅटेलाइट सिरीज आहे. ओके. आणि ह्या सॅटेलाइट मध्ये काय हे केलेलं असतं, टेलिस्कोप यूज केलेला असतो. आपण मगाशी बघितलं युजेस ऑफ टेलिस्कोप. का टेलिस्कोप इम्पॉर्टंट आहे, गॅलिलिओने जो शोध लावला त्याच्यानंतर ह्यूज चेंज आला ऍस्ट्रॉनॉमी मध्ये, बरोबर. जर टेलिस्कोप नसतं तर आपण ऑब्झर्वेशन करू शकलो नसतो. सो फर्स्ट इम्पॉर्टन्स इज द स्पेस ऑब्झर्वेशन. स्पेस मध्ये काय चाललंय, किंवा आपण मग एवढंच आपली पृथ्वीच आहे फक्त, इतर ग्रहांविषयी आपल्याला कळलं नसतं, बरोबर. आपलं मंगलयान झालेलं आहे, चंद्रयान झालेलं आहे. ह्या गोष्टी कशामुळे शक्य झाल्यात, जे ऑब्झर्व बाय द टेलिस्कोप. पहिले सायंटिस्टनी काय केलं, टेलिस्कोप थ्रू ऑब्झर्व केलं की कोणते ग्रह, कोणत्या ग्रहांवर आपण जाऊ शकतो, बरोबर. त्यानंतर सायंटिफिक डिस्कवरी ऑफ न्यू प्लॅनेट, स्टार, गॅलेक्सीज. पहिले आपलं अझम्पशन काय असेल की आपलीच फक्त एक सूर्यमाला आहे, आपली एकच पृथ्वी आहे. पण आफ्टर ऑब्झर्विंग द स्पेस बाय द टेलिस्कोप काय झालं की अनेक गॅलेक्सीज तिथे आहेत, अनेक सूर्यमाला ह्या पूर्ण युनिव्हर्स मध्ये आहेत, बरोबर. आपली एकच फक्त सूर्यमाला नाहीये, तर अनेक गॅलेक्सीज कशामध्ये आहेत, युनिव्हर्स मध्ये आहेत, आणि अनेक सूर्यमाला युनिव्हर्स मध्ये आहेत, बरोबर. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, ऍडव्हान्सेस इन स्पेसेस टेक्नॉलॉजी. इम्पॉर्टंट टेलिस्कोपमुळे विविध टेक्नॉलॉजीज मध्ये काय झाली, डेव्हलपमेंट झाली. आणि ऑब्व्हियसली ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या ह्युमन नॉलेज मध्ये काय होणार आहे, ग्रोथ होणार आहे. इन्क्रीज इन ह्युमन नॉलेज अबाउट द युनिव्हर्स, म्हणजे युनिव्हर्स विषयी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी उलगडत गेल्या. समजलं. इन फ्युचर तुम्ही सुद्धा अजून काही काही शोध लावू शकता टेलिस्कोप मध्ये. अजून कुठला नवीन इन्स्ट्रुमेंट तुम्ही तयार करू शकता की जेणेकरून आपण अजून काय वेगळं ऑब्झर्व करू शकतो युनिव्हर्स मध्ये. ओके. इफ यू वॉन्ट टू बिकम अ सायंटिस्ट.
एक मिनिट हा. अजून काय डाऊट आहे तुम्हाला? नो मॅम. नो टीचर. नो टीचर. आपण टेक्स्टबुक बघू. टेक्स्टबुक मधले काही क्वेश्चन्स बघू. ओके. ओके ओके टीचर. स्पेक्ट्रम एकदा बघा, मी तुम्हाला स्पेक्ट्रम दाखवते. त्याच्या रेंज बघा काय काय आहेत. कुठल्या कुठल्या रेज असतात? युव्ही रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणजे युव्ही रेज, त्यानंतर इन्फ्रारेड रेज, नंतर विजिबल रेज, अजून काय एक्स रेज, त्यानंतर काय काय असतं अजून? ग्रामर कन्क्ल्युशन. येस, बघा दिसतंय. रेंज बघा. विजिबल लाईट कशामध्ये? फक्त एवढ्याच पार्ट मध्ये विजिबल लाईट आहे. 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर. त्यानंतर पुढे तुमची इन्फ्रारेड चालू होते. ओके, 0.1 सेंटीमीटरला. त्यानंतर रडार, रेडिओ वेव्स, आणि रेडिओ वेव्स कशाच्या कोण कोण रेडिओ वेव्स वर चालतं बघा. रडार सिस्टीम जी आहे ती रेडिओ वेव्स वर वर्क होते. टीव्ही आपण जो पाहतो, मग अशा आपण रेडिओ टेलिस्कोप बघितला ना, ते रेडिओ सिग्नल्स घेतात, बरोबर. जेवढे काही सॅटेलाइट आहेत त्याच्यामध्ये ते रेडिओ वेव्स रिसिव्ह करतात. त्यानंतर एफ एम रेडिओ, आपला जो रेडिओ चालतो तो. ओके. त्यानंतर सेम AM. ही झाली पूर्ण रेंज. 1 सेंटीमीटर, 0.1 सेंटीमीटर टू 100 मीटर. त्यानंतर इथे खाली नंतर काय येतं? युव्ही रेज 400 पेक्षा खाली, 10 नॅनोमीटर. या सगळ्या खालच्या झाल्या. हे आपण ह्या आपले डोळे सहन करू शकत नाहीत ह्या लाईट, इन्फ्रारेड किंवा रेडिओ रेज. त्यानंतर युव्ही रेज, हे आपल्याला दिसतच नाहीत. युव्ही रेज, एक्स रेज, आणि लास्टला येतो तुमचा गॅमा रेज. ह्या इथे काय दिलंय? वेव्हलेंथ दिले. काय आहे? वेव्हलेंथ. इथे बघा वेव्हलेंथ ह्याची जास्त आहे, आणि इथे सगळ्यात कमी वेव्हलेंथ आहे. कमी वेव्हलेंथ कसली आहे? ब्ल्यू कलरची कमी वेव्हलेंथ असते, आणि रेडची वेव्हलेंथ जास्त असते. ओके. येस टीचर. हा तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. सगळ्यात जास्त वेव्हलेंथ ही ब्ल्यू कलरची असते, आणि सगळ्यात जास्त ही रेड कलरची असते, आणि सगळ्यात ही ब्ल्यू कलरची असते. आणि उलट फ्रिक्वेन्सी, सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी ही ब्ल्यू कलरची असते. फ्रिक्वेन्सी जास्त, ब्ल्यू कलरची. वेव्हलेंथ कमी, फ्रिक्वेन्सी जास्त. आणि इथे रेड कलरची वेव्हलेंथ जास्त, फ्रिक्वेन्सी कमी. ओके. ओके मॅम. उलट हे आहे. ओके टीचर. ओके मॅम. हे लक्षात ठेवा. हा स्पेक्ट्रम तुम्हाला 10th पर्यंत, 10thला तर आहे, 11th 12thला पण असू शकतो. 10th पर्यंत म्हणजे हा ओव्हरऑल आहेच सायन्सला.
दिसते इमेज? स्क्रीन दिसतेय? Yes, teacher. ओके. सो आपण काही क्वेश्चन्स बघू. द वेवलेंथ ऑफ विजिबल लाईट इज बिटवीन, तुम्हाला मगाशी मी रेंज सांगितली, किती रेंज आहे विजिबल लाईटची? 400 नॅनोमीटर टू अँड 800 नॅनोमीटर, बरोबर? येस मॅम. Yes. 400 नॅनोमीटर अँड 800 नॅनोमीटर. GMRT इज युज्ड फॉर, कशासाठी यूज होतो GMRT चा? Radio teacher. मॅम रेडिओ. ओके, व्हेरी. येस. द सर्टन एक्स-रे टेलिस्कोप इज नेम्ड आफ्टर द सायंटिस्ट. काय नेम केलेलं आहे? चंद्रशेखर सुब्रमण्यम. येस मॅम. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. Next, the first scientist to use a telescope for space observation was रेडिओ मॅम. Galileo. yes. And Galileo. biggest optical telescope in India is situated at Nainital. Nainital. मॅम येस नैनिताल. very Yes, ma'am. Nainital. त्यानंतर एक्स-रेज, कशाची पेअर येईल एक्स-रेजची? टीचर मी सांगू वेदिका? हा, येस, टीचर चंद्रा. डिस्कस केलेलं आहे. येस, चंद्रा. येस. देन ऑप्टिकल टेलिस्कोप, हबल. येस, हबल. इंडियन रेडिओ टेलिस्कोप GMRT. and launching of artificial satellite ISRO. इस्रो. Yes, very good. आता आज तुम्हाला एक होमवर्क देते. होमवर्क मध्ये काय करायचंय तुम्हाला? ह्याचा कन्स्ट्रक्शन ऑफ रेडिओ टेलिस्कोप लिहायचंय. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ रेडिओ टेलिस्कोप. क्लिअर? काय लिहायचंय? एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन ऑफ रेडिओ टेलिस्कोप. रेडिओ. ओके, ओके मॅम. ओके टीचर. ओके टीचर. ओके मॅम. मॅम एकच क्वेश्चन का? हा एकच क्वेश्चन. ओके टीचर. ओके मॅम. अजून काय डाऊट आहे तुम्हाला? कोणता प्रश्न आहे नो मॅम. हा जो इथे टेलिस्कोप दिसतोय तो कुठल्या प्रकारचा टेलिस्कोप आहे? कोण सांगेल? होमवर्क मध्ये आहे का मॅम तो? मॅम कोणता? नाही, नाही, हो. हा जो इथे दिसतोय तो ओके. हा वाला वरती आहे बघा. टीचर कॅसी ग्रेन Reflect. पद्धतीची. मॅम कैसे ग्रीन? काय? कॅसी ग्रेन. वेट. येस मॅम कैसे ग्रीन? हा वाला आहे ना? येस, बरोबर. कॅशी ग्रेन. कोणता आहे म्हणजे रिफ्लेक्टिंग आहे, बरोबर? कोणता आहे? रिफ्लेक्टिंग, बिकॉज दे आर युझिंग द प्लेन मिरर्स. दे आर युझिंग द मिरर्स. ओके, त्यामुळे काय तो रिफ्लेक्टिंग आहे. रिफ्रॅक्टिंग एक रिफ्लेक्टिंग आहे, मिरर्स यूज केले त्याच्यामुळे तो काय आहे? रिफ्लेक्टिंग. ओके, रिफ्लेक्टिंग. येस टीचर. हा पण क्वेश्चन करून टाका. 5th आणि 6th मधला बी. हे क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करून टाका बाय ऑब्झर्विंग.
आता इथे ते स्विच टाईप ऑफ मिरर टेलिस्कोप युज केले. कोणता मिरर आहे हा? कॉन्केव्ह मिरर आहे, कारण हा काय आहे दिसतो इथे तुम्हाला कॉन्केव्ह मिरर युज केलेला आहे असा आहे. त्यामुळे कॉन्केव्ह मिरर आहे आणि इथे हा प्लेन मिरर आहे. दोन मिरर युज केले, हा कॉन्केव्ह मिरर आणि हा प्लेन मिरर. व्हॉट अदर टाइप ऑफ टेलिस्कोप युजेस अ कर्व्ड मिरर, हे तुम्हाला त्याच्यामध्ये. आणि एक्सप्लेन द वर्किंग ऑफ अबो टेलिस्कोप, हे जे वरती दिलेलं आहे त्याच्यातून बघून तुम्हाला लिहायचं आहे. ओके, 2 क्वेश्चन क्लिअर. येस टीचर. कोणकोणते परत सांगा ना. क्वेश्चन नंबर 5 एक्सरसाइज मधला आणि सेकंड क्वेश्चन नंबर 6B. ओके मॅम. आणि एक बॉक्स करून GMRT चा फुल फॉर्म लिहून ठेवायचा आहे. ओके, एक बॉक्स करा. काय आहे GMRT चा फुल फॉर्म? जायंट मीटर वेव्ह रेडिओ स्कोप. हा फुल फॉर्म लिहून ठेवायचा. जायंट म्हणजे ऑब्विसली मोठा, मीटर वेव्ह रेडिओ स्कोप. ओके, लार्ज रेडिओ स्कोप आहे म्हणून तो जायंट नाव दिलेलं आहे. डायमीटर बघा किती आहे त्याचं? 45 मीटर. ऑब्विसली म्हणजे लार्ज असणार आहे तो. ओके, क्लिअर आहे? येस टीचर. इट्स लुक लाईक अ डिश. आपण जो डिश अँटिना आपण जो वापरतो त्या डिश सारखं आहे ना. डिश पण त्यासाठी तसंच वर्क करतं. डिशचा पण हे कसं असतो, सरफेस कर्व्ड असतो ना, जेणेकरून जे काही सिग्नल्स येतात ते काय होतील, तिथे सगळे सिग्नल्स काय होतील, कलेक्ट होतील. बरोबर? येस मॅम. येस. देन इस्रो ही जी संस्था आहे ती कुठे आहे? बेंगलुरू मध्ये. लक्षात ठेवा, इस्रो संस्था बेंगलोर मध्ये. ओके मॅम. येस. मॅम क्वेश्चन एकदा सांगाल का? क्वेश्चन नंबर 5. ओके, एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 5 आणि 6B. क्लिअर? ओके मॅम, थँक्यू. टेलिस्कोपचं सगळं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, पार्ट्स सगळे समजले तुम्हाला? आपण जे बघितले बरोबर, त्याचे पार्ट्स सगळे समजले? येस मॅम. येस टीचर. येस मॅम. काय डाऊट आहे? नो मॅम. आता तुमची कोणाची एक्झाम नाही ना? नो मॅम. नो टीचर, आता नाही. ओके ओके, म्हणजे तुम्ही जानेवारी मध्ये study आहे. करू शकता. ओके, म्हणजे सध्या तुम्हाला खूप टाइम आहे अभ्यास करायला. हो मॅम. ओके, तुम्हाला एक्सरसाइज मधलेच क्वेश्चन येतात की बाहेरचे क्वेश्चन येतात? नाही मॅम, एक्सरसाइज मधले येतात. ओके, दुसरे पण येतात. ओके. दोन्ही येतात. ठीक आहे. पण टीचर एक्सरसाइज मधले जास्त येतात असं. ओके, काय डाऊट आहे तुम्हाला? नो मॅम. नो टीचर. नक्की? हो मॅम.